माजलगाव तालुक्यामध्ये आता नव्यानं वाळू माफियाची टोळी सक्रिय होऊ लागलेली आणि या वाळू माफियाला आपण लगाम नाही घातला तर माजलगाव तालुक्यामध्ये गुंडगिरी मोकाळे, गुन्हेगारी प्रवृत्ती मोकाळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीतून माजलगाव बदनाम होईल आणि म्हणून माजलगाव तालुक्यामध्ये जेवढे कोणी वाळू माफिया आहेत ते वाळू माफिया सक्रिय झालेले आहेत. माजलगावमध्ये टेंडर पद्धत सुरू झालेली आहे वाळूच्या संदर्भात, वाळू उपशासाठी. आणि ती टेंडर पद्धती जर आपण बघितली तर नावाला फक्त टेंडरवाले आहेत, त्याच्या पाठीमागे संपूर्णपणे वाळू माफियांची टोळी उभी राहिलेली. त्याच्यामध्ये काही राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा पैसा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैसा एकाचा, टोळी एकाची आणि टेंडर एकाच, अशा पद्धतीचं माजलगावमध्ये सुरू झालेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, ज्यांना कुणाला नावानं टेंडर मिळालेले आहे त्यांच्या संदर्भामध्ये ज्या सरकारच्या अटी आणि शर्ती आहेत, वाळू उपसाच्या बाबतीत अटी आणि शर्ती आहेत, त्या अटी आणि शर्तीचा मान राखला गेला पाहिजे, कायद्याचा मान राखला गेला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच वाळू उपसा झाला पाहिजे. मी उदाहरण देतोय, एक सांडल चिंचोली नावाचं गाव आहे. सांडल चिंचोली गावामध्ये वाळू उपसाला सुरुवात झालेली आहे, ठेक्याला सुरुवात झालेली आहे. शासनाची अट काय आहे? इन कॅमेरा सर्व झालं पाहिजे. त्या ठिकाणी कसलाही कॅमेरा लागलेला नाही. नंबर 2, ओव्हरलोडिंग गाड्या चालता कामा नये. म्हणजे एका गाडीमध्ये फक्त 3 ब्रास वाळू घेऊन जाण्याचा अधिकार आहे. एका गाडीमध्ये कमीत कमी 5 ब्रास वाळू टाकून त्याची अवैधरित्या वाहतूक चालू आहे. नंबर 3, वाळू उपसा कुठल्याही मशिनरीने झाला नाही पाहिजे. परंतु तुम्ही जर सांडल चिंचोलीला गेलात तर तिथं पोकलाईन आणि वेगवेगळ्या मशिनरी वाळू उपशासाठी आता गंगेमध्ये आणि नदीमध्ये केलेल्या आहे. याच्यावर तुम्ही अंकुश ठेवणार आहे की नाही? महसूल खातं फक्त पैसे खाण्यासाठी आहे का? आज एक ठेका सुरू झालेला आहे, आणखी 6 ठेके चालू होणार आहेत. आणि अशी जर सुरुवात एका सांडल चिंचोलीमध्ये झाली तर संपूर्ण ठेक्यामध्ये अशाच पद्धतीचा, चुकीच्या पद्धतीचा फायदा पडून माजलगाव तालुक्यात एक मोठी गुंडांची टोळी, एक वाळू माफियांची टोळी सक्रिय होऊन फक्त पैसे खाण्यासाठी लोकांचे मर्डर करेल. यांच्या गाड्यांना तर मुलं मुली मेल्या, मला माहिती आहे, खूप झाले. टिप्परमुळे लोकांना छेडण्यात आलं. अधिकाऱ्यावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला, गाड्या खाण्याचा प्रयत्न केला. मग पैशासाठी माजलगाव तालुक्यामध्ये पुढे पडू द्यायचे का? पैशासाठी माजलगाव तालुक्यामधचा वाळूचा उपसा होऊ द्यायचा का? पर्यावरण माजलगाव तालुक्याचं संपून टाकायचं का? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी कालच तहसीलदारांना सांगितलं, तहसीलदारांच्या आधिपत्याखाली ही वाळूचे ठेके आहेत. त्यांना मी कालच फोन करून सांगितलं की अशा पद्धतीचं माजलगावमध्ये एका वाळू ठेक्याला सुरुवात झालेली आहे
आणि मग तो वाळू ठेका जर आपण घाटी आणि शर्तीचा बंद केला, म्हणून बंद नाही केला, तर बाकीचे वाळू ठेके याच्यापेक्षाही दुप्पट पद्धतीनं, याच्यापेक्षाही 10 पट पद्धतीनं अवैध गोष्टी करतील आणि त्या अवैध गोष्टीतून शासनाची फसवणूक करतील. फक्त एवढंच आहे की तहसीलदार किंवा महसूल खात्याला त्याचा हे मिळेल, लाभ मिळेल किंवा हप्ते मिळतील. मात्र माजलगाव मतदारसंघातल्या किंवा माजलगाव तालुक्यातल्या जनतेचं